राजकारणासाठी मराठा समाजाची बदनामी करू नका, जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका, मध्ये कमी मिळले म्हणजे माझी बदनामी करण्यासारखे आहे, असे वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे आयोजित जाहीर सभेत चव्हाण यांनी वक्तव्य केले. अर्धापूर तालुक्यात अशोक चव्हाण यांना कोंढा गावात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी उपस्थित जनतेला हे आवाहन केले. येळेगाव येथे अशोक चव्हाण यांचा सहकारी साखर कारखाना आहे. येळेगावमधून कमी मत मिळणे म्हणजे माझी बदनामी करण्यासारखं आहे. नांदेडची जागा निवडून आणण्याचे अभिवचन मी मोदींना दिले, असे चव्हाण म्हणाले. राजकारणासाठी मराठा समाजाला बदनाम करू नका, ही माझी जाहीर मागणी आहे. ही विषय राजकारणाचा, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय नाही, हे जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हा विषय सामाजिक आहे, कायदेशीर विषय आहे. या विषयाला अशोक चव्हाण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही, हे जाहीरपणे आज काय सांगतो. आता विषय राहिला काय म्हणतात. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, कुठल्याही डोकं खराब न करता कोणी काही सांगतंय म्हणून करायचं आणि विरोध करायचा, हा कार्यक्रम जो काय चालू असेल, आपण हा थोडा आटोक्यात घेऊन आज आपल्या जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका. येळेगावला मतं कमी मिळणं म्हणजे अशोक चव्हाणाची बदनामी करण्यासारखा आहे. मुद्दाम तुम्हाला सांगतो. तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का? तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का सांगा. तुम्हाला बदनामी नाही तर आपण एकत्र येऊन काम करू. प्रश्न सोडवायला पाठपुरावा करावा लागतो, पाठपुरावा मी करतो. मला काय नाही, सगळे विषय माहिती आहेत मला, चिंताच करू नका. आणि मला राजकारणासाठी या विषयाचा फायदा उचलायचा नाही, मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे आज ज्यावेळेस वातावरण एकोप्याचं झालं, एकत्रपणे आम्ही आलेलो आहोत. मोदी साहेबांना अभिवचन आम्ही दिलेलं आहे. मोदी साहेबांना मी सांगितलेलं आहे की साहेब आम्ही ही सीट काढू म्हणजे काढू, तुम्ही फक्त लक्ष नांदेड व अधिकचं द्या. आणि नांदेड जिल्ह्याला ज्या पद्धतीने तुम्ही अयोध्या केलं, ज्या पद्धतीने वाराणसी केलं, त्याच धर्तीवर माझ्या माहूरचं काम झालं पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे.